पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ शहादा संचलित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक कडून मान्यता प्राप्त अभ्यास केंद्र कोड क्रमांक 5221 ए शहादाच्या वतीने मी समंत्रक श्री मुकेश गोकुळसिंग राजपूत सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो। त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना मंगलमय शुभकामना देतो। समंत्रक श्री मुकेश गोकुळसिंग राजपूत द्वारा निर्मित यूट्यूब चॅनल कडून सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार करतो। ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मानवीय विद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम HUM 101 या विषयाची माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहणार। तर मित्रांनो, सदर यूट्यूब चॅनल पाहणारे सर्व विद्यार्थी मित्रांना मी सांगू इच्छितो की सदर यूट्यूब चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि हा मित्रांनो ह्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण सबस्क्राईब केल्याने नवीन जे व्हिडिओ येणार आहेत त्याची माहिती तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचेल, म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर या व्हिडिओची जी लिंक आम्ही पाठवतो ती देखील आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला याच्याविषयी आपली प्रतिक्रिया कमेंट्स जे आहेत त्या जरूर पाठवा, कारण आपल्या प्रतिक्रिया म्हणजेच आम्हाला मिळालेली प्रेरणा होय। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या सत्रामध्ये पुस्तक पहिले मानवीय विद्या व ललित कलांचा परिचय याच्यामध्ये घटक क्रमांक 2 ज्याचं नाव आहे कलांचे स्वरूप व वर्गीकरण। याच्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये कलांचे स्वरूप आणि संकल्पना याच्याविषयी माहिती पाहिली होती। त्याच्यात आपण कला म्हणजे काय, त्याचबरोबर कलेच्या विविध व्याख्या, कलेची संकल्पना, कला आणि कारागिरी याच्यामधील फरक, त्याचबरोबर कलेचे वर्गीकरणाचे 5 मानके यांच्याविषयी माहिती पाहिली होती मित्रांनो। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये या घटकामध्ये घटक क्रमांक 2 मध्ये कलांचे स्वरूप व वर्गीकरण याच्यामध्ये आपण पुढचे मुद्दे समजणार आहोत, ऐकणार आहोत, पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, पुढचा मुद्दा कला व्यवहार किंवा कला व्यापार म्हणजे काय याची व्याख्या, त्याचबरोबर कला व्यवहार कला व्यापारमध्ये येणारे 3 घटक, जसं पहिला घटक कलाकार, दुसरा घटक कला किंवा कलाकृती आणि तिसरा घटक आस्वादक याच्याविषयी माहिती पाहूया। तर चला मित्रांनो, कला व्यवहार या मुद्द्यामध्ये किंवा या मुद्द्यालाच कला व्यापार असं देखील नाव देण्यात आलेले आहे। तर चला, कला व्यवहार म्हणजे काय त्याच्याविषयी माहिती अशी। आतापर्यंत आपण कलेचे म्हणजेच ललित कलेचे स्वरूप आणि वर्गीकरण यांचा विचार केला। कला किंवा कलाकृती ही कलाकारांपासून आस्वादकांकडे होणाऱ्या ज्या मानवी व्यवहारांचा भाग म्हणून प्रकट होते त्या मानवी व्यवहाराला कला व्यवहार किंवा कला व्यापार असे म्हटले जाते। कला व्यवहाराचा एक घटक म्हणूनही तिचा विचार करावा लागेल। तसेच म्हटले तर कला व्यवहाराचे प्रमुख 3 घटक आहेत। पहिला घटक कलाकार, दुसरा घटक कला किंवा कलाकृती आणि तिसरा घटक आस्वादक। तर चला मित्रांनो, आपण कला व्यवहार कला व्यापाराच्या या 3 घटकांची माहिती पाहूया। सर्वात प्रथम घटक 1 कलाकार याच्याविषयी माहिती अशी। कला निर्मिती म्हणजे सौंदर्य निर्मिती आणि ती निर्माण करतो तो कलाकार।
कधीकधी कलाकार स्वांत सुखाय कला निर्मिती करतो, परंतु बऱ्याचदा तो कलेच्या माध्यमातून आपले अनुभव, भाव, भावना, विचार इतरांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतो. कला निर्मिती ही आस्वादकांसमोर आल्यानंतर त्यातून जो संवाद निर्माण होतो तेव्हा खऱ्या अर्थाने कला व्यवहार पूर्ण झाला असे म्हणावे लागते. त्या संवादातून कलाकाराला कला निर्मितीपेक्षा एका वेगळ्या प्रकारचे समाधानही मिळत असते. कलाकाराकडे सामान्य माणसापेक्षा अधिक सूक्ष्म, तीव्र अशी संवेदनशक्ती असते. सौंदर्याचा शोध घेणारी दृष्टी त्याच्याकडे असते. तिलाच प्रतिभा असे म्हणतात. प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रात प्रतिमेचे दोन प्रकार केलेले आहेत. कार्यत्री प्रतिभा. प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रात प्रतिभेचे दोन प्रकार केलेले आहेत. कार्यत्री प्रतिभा आणि भावयत्री प्रतिभा. कलाकाराजवळ सौंदर्य निर्मिती करण्यासाठी उपयोगी पडणारी जी प्रतिभा असते तिला कार्यत्री प्रतिभा असे म्हटलेले आहे. याउलट त्या सौंदर्याचे आकलन करून घेण्यासाठी आस्वादकाजवळही एक प्रतिभाशक्ती असावी लागते. तिला भावयत्री प्रतिभा असे म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने प्रतिभेचे हे दोन प्रकार होते कलाकार या मुद्द्यामध्ये. कलाकार हा मुद्दा आपण पुढे समजून घेऊया. कलाकाराकडे असलेल्या प्रतिभा या विशेष गोष्टींमुळे समजतात. त्याला एक वेगळे स्थान प्राप्त झालेले दिसते. सॉक्रेटिस, प्लेटो या ग्रीक विचारवंतांनी तर काव्य कलेच्या संदर्भात कलाकारातील प्रतिभाशक्तीस दैवी देणगी असे म्हटले आहे. प्रतिभेच्या प्रभावी अभिव्यक्तीसाठी काही नियम, संकेत याचे ज्ञान कलाकारास असण्याची गरज असते. उदाहरणार्थ, व्यक्तीचे चित्र काढावयाचे असल्यास शरीरशास्त्राची माहिती हवी. विशिष्ट भाव व्यक्त करावयाचे असतील तर कोणत्या रंगाचा वापर करायला हवा याविषयी नियम किंवा संकेत हे माहीत असायला हवेत. प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रकारांच्या मते कलाकार, विशेषतः साहित्यिक, हा बहुश्रुत असणे आवश्यक आहे. तो स्वतः परिपक्व असायला हवा. त्याला समाजातील रूढी, परंपरा यांचे ज्ञान असायला हवे. त्याचप्रमाणे समाज मनाची अभिरुची घेऊन त्याने आपली मांडणी केली तरच ती लोकांपर्यंत पोहोचेल हेही लक्षात घ्यावयास हवे. कलाकाराकडे सूक्ष्म आणि तीव्र अशी संवेदनशक्ती असते. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा गुण असतो तो म्हणजे सहृदयता. या सहृदयतेमुळेच एखादी स्वतः अनुभव न घेतलेली गोष्ट सुद्धा अगदी हुबेहूब व प्रभावीपणे कलाकारांकडून मांडली जाऊ शकते. उदाहरणार्थ, दलितांच्या वेदना साहित्यातून मांडण्यासाठी लेखक स्वतः दलित असण्याची गरज नसते, पण दलितांच्या अनुभवांशी मनाने एकरूप होण्याची क्षमता मात्र त्याच्यात असावी लागते. त्यामुळे कलाकार आपल्या मनाच्या या सामर्थ्याने सर्व प्रकारचे अनुभव आत्मसात करू शकतो. अशा कलाकाराला सृष्टीतील कोणताही विषय वर्ज्य नसतो. कलाकार नेहमीच वास्तव जगाचे
इतिहासाचे चित्रण करतो. असे नाही तर वास्तवावर आधारित आणि काल्पनिक रचनाही तो निर्माण करतो. काही वेळा पूर्णतः काल्पनिक किंवा संपूर्ण आदर्शवादी चित्रही तो निर्माण करतो. सामाजिक सद्यस्थितीवर समस्येवर भाष्य करण्याची तो प्रयत्न करतो. समस्येवर भाष्य करण्याचाही तो प्रयत्न करतो. त्या समस्येची मांडणी बदलतो, काही उपयोजनाने सुचवितो, परंतु त्याच्या या भाष्याने अथवा उपायाने समस्येचे निराकरण होईलच असा दावा तो करीत नाही. काही वेळा तो केवळ तटस्थ भूमिका घेऊन समस्याग्रस्त वास्तवाचे चित्रण करतो. तर मित्रांनो, हा होता पहिला मुद्दा, कला, व्यवहार आणि व्यापार यांचे जे 3 घटक आहेत त्याचा मधला पहिला घटक कलाकार, याच्याविषयी ही पूर्ण माहिती. आता मित्रांनो, कला, व्यवहार आणि व्यापार याच्यामधील जो दुसरा घटक आहे ज्याचं नाव आहे कलाकृती, याच्याविषयी माहिती घेऊया. ती अशी, आतापर्यंत आपण कला व्यवहारातील पहिल्या घटकाचा म्हणजेच कलाकाराचा विचार केला. आता दुसऱ्या महत्त्वाच्या घटकाचा म्हणजेच कलाकृतीचा विचार करू. कलेची व्याख्या व वर्गीकरण यांचा विचार आपण पूर्वी केला आहेच, पण आता कला व्यापाराचा मध्यवर्ती भाग म्हणून कलाकृतीचा अधिक खोलात विचार करायचा आहे. एका बाजूने कलाकृती ही कलाकाराने निर्माण केलेली असते, दुसऱ्या बाजूने कलाकृती ही आस्वादकाच्या कलात्मक अनुभवाचा विषय असते. प्रथम आपल्याला निर्मात्याच्या म्हणजेच कलाकाराच्या बाजूने कलेचा विचार करायचा आहे. कलाकार कलेची निर्मिती करतो, त्याची काही निश्चित अशी प्रक्रिया सांगता येणे अवघड आहे. कलांचे स्वरूप, कलेसाठी वापरली जाणारी साधने, माध्यमे या साऱ्यांमध्ये प्रचंड वैविध्य जे आहे ते आढळते. तरीही या साऱ्यातून कलाकृतीच्या रचनेमागची काही सामान्य तत्वे शोधण्याचा प्रयत्न अभ्यासकांनी केला आहे. कलाकृतीची ही रचना तत्वे अशा पद्धतीने सांगता येतील. कलाकृतीची रचना तत्वे अशी: 1. कलाकृतीचा नैतिक अथवा वस्तुगत आधार. 2. साधन, माध्यम, आकार आणि आशय. 3. रचना तत्व, विषय आणि उद्देश. आणि कलाकृतीचे 4 रचना तत्व, शैली. तर अशा पद्धतीने मित्रांनो कलाकृती याविषयी माहिती आपण या मुद्द्यामध्ये पाहिली. आता तिसरा आणि महत्त्वाचा घटक, शेवटचा घटक, आस्वादक. तर चला मित्रांनो, कला व्यवहार, कला व्यापार याचा तिसरा घटक आस्वादक या विषयी माहिती घेऊया. ती अशी: कला व्यवहारातील तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे आस्वादक होय. आस्वादक किंवा रसिकाशिवाय कलेला पूर्णत्व प्राप्त होत नाही. आस्वादकाने घेतलेला कलेचा अनुभव म्हणजे कलास्वाद. यालाच रसस्वादही किंवा रसास्वादही म्हटले जाते. कलेतून मिळणारी सौंदर्यानुभूती हिलाच रस म्हणता येईल. आस्वादक कलेचा अनुभव घेतो, त्यावेळी त्यातून रस म्हणजेच सौंदर्यानुभूती मिळवित असतो. म्हणूनच आस्वादकाला रसिकही म्हटले जाते. मित्रांनो,
आस्वादक या शब्दाला पर्यायी शब्द काय आहे मग? रसिक. तर मित्रांनो, आस्वादकाला रसिकही म्हटले जाते. रसस्वादाचा अनुभव हा एक प्रकारचा रंगून जाण्याचा, रमण्याचा अनुभव असतो. कलाकाराच्या कला निर्मितीतून निर्माण झालेले सौंदर्य रसिकांकडून जेव्हा आस्वादले जाते तेव्हा कला व्यवहार पूर्णत्वास जातो. सौंदर्याचे अर्थपूर्ण आकलन, संवेदन म्हणजेच आस्वादन होय. कलाकारापासून जो कला व्यवहार सुरू होतो त्यातून कलाकार आस्वादकांना उद्देशून संप्रेषण करत असतो, संवाद साधत असतो. आस्वादकाने कलाकृतीचा आस्वाद घेतला म्हणजे त्या संप्रेषणाचा एक टप्पा पूर्ण झाला असे मानता येईल. कलाकाराने आस्वादकाशी कलाकृतीद्वारा साधलेला हा संपर्क असतो. अर्थात हा संपर्क नेहमीच प्रत्यक्ष किंवा थेट संपर्क असतो असे नाही. प्रयोगशरण कलेत कलाकाराला प्रत्येक वेळी कलेचा प्रयोग करावा लागतो. कलाकाराचा कलेमार्फत आस्वादकाशी थेट संपर्क होतो. आस्वादकाचेही त्या कलेमार्फत कलाकाराशी संप्रेषण होत असते. त्यांच्याकडून प्रतिसाद दिला जातो. प्रयोगशरण कलेच्या बाबतीत मात्र कलाकार तेथे उपस्थित नसतो, तो गृहीत धरावा लागतो. एकदा कला निर्माण झाली की निर्मात्याच्या तिच्याशी असणारा संबंध दुरावतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा आस्वादक मुद्दा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. तर अशा पद्धतीने कला व्यवहार किंवा कला व्यापार याची व्याख्या, त्याच्यात येणारे जे 3 घटक आहेत, पहिला घटक कलाकार, दुसरा घटक कलाकृती आणि तिसरा घटक आस्वादक, याच्या विषयी विस्तृत माहिती आपण अभ्यासली, समजली, ऐकली मित्रांनो. तर चला मित्रांनो, याचा पुढचा मुद्दा, नवीन मुद्दा येतो, कलाकार आणि रसिक यांचे साम्य. कलाकार आणि रसिक यांचे साम्य याच्याविषयी आपण माहिती मिळवूया. ती अशी, कलाकार आणि रसिक यांचे साम्य याच्याविषयी माहिती. कलाकार आणि रसिक असे 2 वर्ग आपण ढोबळमानाने मानित असलो तरी कलाकार हा मुळात रसिक असावाच लागतो. म्हणजेच सर्व कलाकार मुळात रसिक असतात, परंतु सर्व रसिक कलाकार होऊ शकत नाहीत. काही वेळा कलाकार कला निर्मिती करतानाच तोकडे आस्वादकाच्या नजरेने पाहत असतो, तर कधी समीक्षक होऊन पाहत असतो. चित्र रेखाटताना वेगवेगळ्या दिशेने कसे दिसेल असा विचार चित्रकार करीत असतो. म्हणजेच जणू काही संभाव्य पातळीवर आस्वादक तिथे असतोच. कविता लिहून झाल्यावर कवी तो मनाशी गुणगुणून त्यात फेरबदल करतो. त्यावेळी तो रसिक आणि समीक्षक झालेला असतो. याउलट रसिक जरी कलाकार होऊ शकत नसला तरी कलाकाराची कृती समजून घेण्यासाठी रसिकातही एक प्रकारची प्रतिभा किंवा कल्पनाशक्ती असावी लागते. भारतीय साहित्यशास्त्रज्ञांनी रसिकामधील या प्रतिभेला भावयत्री प्रतिभा असे म्हटलेले आहे. अशा रीतीने कार्यत्री प्रतिभा, कलाकारातील प्रतिभा, कार्यत्री प्रतिभा म्हणजेच काय, कलाकारातील प्रतिभा, आणि भावयत्री प्रतिभा म्हणजेच रसिकामधील
प्रतिभा. भावयत्री प्रतिभा म्हणजे काय मित्रांनो? मग रसिकातील प्रतिभा. असे प्रतिभेचे 2 प्रकार मानले जातात. ते आपण मागच्या मुद्द्यामध्ये पाहिले होते. रसिकाने कलाकृतीचे नुसते वरवर निरीक्षण करणे अपेक्षित नसते, तर कलाकाराला त्यातून काय म्हणायचे आहे, काय दाखवायचे आहे, काय सूचित करायचे आहे ते समजून घ्यायचे असते. कलाकाराशी हृदय संवाद साधायचा असतो. त्यामुळेच सहृदय हा रसिकाचा महत्त्वाचा गुण ठरतो. सहृदयतेशिवाय चांगल्या रसास्वादासाठी आस्वादकाकडे आणखीही काही गुण असावे लागतात. सामान्य ज्ञान, अनुभवाची समृद्धता, कलातंत्राचे सामर्थ्य व मर्यादांचे भान या गुणांमुळे आस्वादक कलाकृतीचे मर्म समजू शकतो. आस्वादकाच्या ज्ञानानुसार, अनुभवाच्या समृद्धतेनुसार, रसिकत्वाच्या प्रमाणानुसार त्याच्यावरील सामाजिक सांस्कृतिक संस्कारानुसार आस्वादनाचा दर्जा ठरतो. अगदी साध्या कला निर्मितीचेही उच्च प्रतीचे रसाग्रहण केले जाऊ शकते. मित्रांनो, आस्वादकाचे सामान्यतः 3 वर्ग केलेले आहेत. पहिला वर्ग सामान्य प्रेक्षक, दुसरा वर्ग रसिक आणि तिसरा वर्ग समीक्षक. तर चला मित्रांनो, याच्यामध्ये आपण आस्वादकाचे 3 वर्ग जे एक एक करून माहिती मिळवूया. तर चला मित्रांनो, पहिला आस्वादकाचे सामान्य 3 वर्गांमधला पहिला वर्ग सामान्य प्रेक्षक. याच्याविषयी माहिती अशी: सामान्य प्रेक्षकांच्या आवडीनिवडी साधारणतः लोकप्रिय या सदरात मोडतात. सामान्य प्रेक्षक हा कला स्वादात पूर्णपणे समरस होतो, डुबून जातो, भान हरवून त्यात सहभागी होतो. समोरची कृती वास्तव नसून काल्पनिक आहे, प्रतिकात्मक आविष्कार आहे व आपण त्याचा आस्वाद घेतो, हे भान तो विसरतो. सामान्य प्रेक्षकांकडे कलेचे सखोल ज्ञान, समीक्षा वृत्तीचा अभाव असतो. इतकेच नव्हे तर कलेतील ढोबळ दोषही त्याच्या नजरेस पडत नाहीत. कलेच्या ऐतिहासिक विकासाचा, कलात्मक तंत्राचा, सिद्धांताचा अभ्यास नसतो. सामान्य प्रेक्षक कलेकडे बऱ्याचदा करमणूक किंवा एखादा संदेश देणारे साधन या दृष्टीने पाहत असतो. व्यक्तिगत जीवनातील भावभावना, प्रेरणापूर्तींचे साधन म्हणून कलेकडे कळत नकळत तो वळतो. कलेने होणारे परिणाम या वर्गावर अधिक प्रमाणात होतात. एकूण कलांच्या आस्वादक वर्गात सामान्य प्रेक्षक संख्येने अधिक असतात. सामान्य जनतेपर्यंत कला पोहोचली पाहिजे असे रशियन विचारवंत लिओ टॉलस्टॉय यांचे मत होते. केवळ उच्चभ्रू किंवा श्रीमंतांसाठीच निर्माण केलेल्या कलेला कला म्हणावे काय, असा प्रश्न तो विचारतो. त्याच्या मते सर्वसामान्यांना जे समजेल तीच खरी कला होय. तर मित्रांनो, हा होता पहिला मुद्दा, सामान्य प्रेक्षक याची पूर्ण माहिती. आता आपण आस्वादकाचे 3 वर्गांमधला दुसरा वर्ग रसिक याच्याविषयी माहिती अशी:
आस्वादकातील दुसरा वर्ग म्हणजे रसिक. त्याच्याकडे एक तरल संवेदन क्षमता असते. तसेच त्याला कलाकृतीचे अंतरंग, तंत्र, प्रेरणा इत्यादीचे ज्ञान असते. त्याला असलेल्या पूर्वज्ञानामुळे त्याचा आस्वाद सामान्य प्रेक्षकांपेक्षा अधिक समृद्ध आणि अभिरुची संपन्न असू शकतो. सामान्य प्रेक्षकांच्या नजरेतून सुटलेले बारकावे रसिकांच्या नजरेतून सुटत नाहीत. कलेतील वास्तव हे कलात्मक आहे. भावनांचा साक्षात आविष्कार नसून आभास आहे याची जाणीव रसिकाला असते. त्यामुळे तो सामान्य प्रेक्षकाहून वेगळा ठरतो. तर मित्रांनो, ही होती रसिक या मुद्द्याची माहिती. आता आस्वादकाचे 3 वर्ग, याच्यामधला तिसरा वर्ग म्हणजे समीक्षक. याच्याविषयी माहिती अशी. आस्वादकातील तिसरा वर्ग म्हणजे समीक्षक. समीक्षक हा मुळात सहृदय रसिक असावाच लागतो. ती त्याची आवश्यक अट आहे. रस ग्रहण करतानाच कलाकृतीचे विश्लेषण, मूल्यमापन, भाष्य करण्याचे भान त्याला ठेवावे लागते. सहृदयतेच्या जोडीने असणारी चिकित्सक बुद्धी रसिकाहून त्याला वेगळे करते. तो स्वतःचे मत आपल्या समीक्षेतून मांडित असतो. सामान्य प्रेक्षक किंवा रसिक हे कलेबाबत काही प्रमाणात पूर्वग्रहयुक्त प्रतिक्रिया व्यक्त करतात, परंतु कलेकडे हा स्वतःचे पूर्वग्रह बाजूला ठेवून कलेकडे समीक्षक एक कला म्हणून पाहू शकतो. समीक्षकाला कलाविश्वाचे व्यापक भान असते. त्यामुळे त्याच्या समीक्षेतून सामान्य प्रेक्षकांना किंवा रसिकांना पाहण्याची एक दृष्टी मिळत असते. समीक्षक लोकांची अभिरुची अधिक समृद्ध करीत असतो. कलेतील बारकावे, अंतरंग, नाविन्य यांची उकल तो करीत असतो. त्यामुळे अधिक उच्च प्रतीचे आस्वादन घडू शकते. कलेच्या आस्वाद घेण्याची वृत्ती त्याच्या समीक्षेमुळे वाढू शकते. आपण आस्वादक या वर्गात वरील 3 उपवर्ग मानले तरी त्याचे वर्गीकरण हे परस्पर व्यावर्तक नाही. एखादा समीक्षक एखाद्या कलेचा दर्दी असेल तर दुसऱ्या एखाद्या कलेतील त्याची अभिरुची सामान्य दर्जाची असेल. तर चला मित्रांनो, आता आपण पुढचा मुद्दा घेऊया. कलेची भाषा. कुठला मुद्दा आहे मित्रांनो? कलेची भाषा. तर चला मित्रांनो, आता आपण पुढचा मुद्दा कलेची भाषा याच्याविषयी माहिती मिळवूया. ती अशी. ह्या मुद्द्यामध्ये आपण वाक्यार्थ किंवा शब्दशक्तीचे प्रमुख 3 प्रकार देखील पाहणार आहोत, अभिनव, गुप्त व मम्मट यांच्यानुसार. जसं शब्दशक्तीचे प्रमुख 3 प्रकारांमध्ये पहिला प्रकार वाच्यार्थ, दुसरा प्रकार लक्ष्यार्थ आणि तिसरा प्रकार व्यंग्यार्थ. तर चला मित्रांनो, आपण कलेची भाषा ह्या मुद्द्याविषयी माहिती घेऊया. ती अशी. आतापर्यंत आपण कला व्यवहाराच्या घटकांचा म्हणजे कलाकार, कलाकृती आणि आस्वादक यांचा विचार केला. आपण
हेही पाहिले की कलाकार हा कला वस्तूच्या माध्यमातून आस्वादकाशी एक प्रकारचा संवाद साधत असतो, संप्रेषण साधत असतो. कोणतेही संप्रेषण भाषेने होत असते. भाषा ही चिन्हांची बनलेली असते. भाषा म्हणजे केवळ शब्दांचा व्यवहार नसतो, तर तो प्रतीकांचा किंवा चिन्हांचा व्यवहार असतो. मूर्तिकार मूर्ती तयार करतो व मूर्तीद्वारा आपला आशय प्रकट करतो. म्हणजेच मूर्तीचा वापर तो भाषिक प्रतीक म्हणून करत असतो. याच पद्धतीने चित्रे, नृत्य, नाट्य, साहित्य ही सर्व मित्रांनो भाषिक प्रतीके असतात. तर चला मित्रांनो, या ठिकाणी आपण आपला पुढचा मुद्दा याच्या अंतर्गत शब्द शक्तीचे वाक्यार्थ किंवा शब्द शक्तीचे प्रमुख 3 प्रकार अभिनवगुप्त व मम्मट यांच्या अनुसार. पहिला प्रकार वाच्यार्थ, दुसरा लक्ष्यार्थ आणि तिसरा व्यंग्यार्थ याच्याविषयी माहिती पाहूया. ती अशी: अभिनवगुप्त, मम्मट यासारख्या साहित्यशास्त्रज्ञांनी वाक्याच्या अर्थाची सखोल मीमांसा केली आहे. त्यांनी वाक्यार्थाचे किंवा शब्द शक्तीचे प्रमुख 3 प्रकार केले आहेत. 1. वाच्यार्थ. वाक्य उच्चारल्यावर त्यातील शब्दांचा रूढ अर्थानुसार लगेच कळतो, त्याला वाच्यार्थ म्हणतात. दुसरा लक्ष्यार्थ. काही वेळा वाच्यार्थ समजला तरी तो खटकतो, जुळत नाही किंवा नाहीसा वाटतो. अशा वेळी सुसंगत अर्थ काय असला पाहिजे ते आपण विचाराने ठरवितो, त्यालाच लक्ष्यार्थ म्हणतात. आणि तिसरा वर्ग व्यंग्यार्थ. हा केवळ अर्थ हा वेगळा अर्थ जर वक्त्याला अभिप्रेत होता तर तो त्याने सरळ न सांगता असा विसंगतपणे का बरे सांगितला असेल, त्यातून बोलणाऱ्याला वेगळेच काही सुचवायचे नसेल ना, असा विचार आपण करू लागतो आणि त्यातूनच अप्रत्यक्षपणे सुचविलेला अर्थ आपल्याला जाणवतो. हाच सूचितार्थ म्हणजेच व्यंग्यार्थ होय किंवा सूचितार्थ होय. उदाहरणार्थ, कधीच घरी न येणारा पाहुणा अचानक घरी आला तर आपण म्हणतो, आज सूर्य पश्चिमेकडे उगवला वाटतं. याचा वाच्यार्थ सूर्य पश्चिमेकडे उगवला हा विसंगत आहे, म्हणून आपण त्याचा सुसंगत अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. कधी न येणारा पाहुणा घरी आला ही अनपेक्षित अनियमित स्वरूपाची घटना घडली, पण असे सरळ न म्हणता आपण सूर्य पश्चिमेकडे उगवला असे आढळपणाने का म्हणतो? एकतर त्यातून आपल्याला काहीतरी गंमत चमत्कृती साधायची असते किंवा आपल्या पाहुण्यांची सूर्याशी बरोबरी दाखवून पाहुण्यांना मोठेपणा द्यायचा असतो आणि आजवर पाहुणे कधीच घरी आले नाहीत ही गोष्ट त्यांना तीव्रपणे जाणून द्यायची असते. हे सारे वरील वाक्याचे
सूचितार्थ किंवा व्यंग्यार्थ होत. एकूण साहित्य प्रकारात व विशेषतः काव्यात या सूचितार्थाला खूप महत्त्व असते. या व्यंग्यार्थाला ज्यात महत्त्व आहे असे काव्य श्रेष्ठ दर्जाचे काव्य मानले जाते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ह्या मुद्द्यामध्ये कलेची भाषा, त्याचे प्रतीके याच्याविषयी माहिती पाहिली. त्याचबरोबर कलेच्या भाषेमध्ये अभिनवगुप्त व मम्मट यांच्यानुसार वाक्यार्थ किंवा शब्दशक्तीचे जे 3 प्रमुख प्रकार आहेत, एक वाच्यार्थ, दुसरा लक्ष्यार्थ आणि तिसरा व्यंग्यार्थ, यांची व्याख्या तर पाहिलीच, पण त्याचबरोबर त्याचं उदाहरण देखील आपण या ठिकाणी समजून घेतलं. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण हा व्हिडिओ इथं संपन्न करणार आहोत. आपण पुढच्या मुद्द्यांमध्ये घटक क्रमांक 2 जो आपला आहे कलांचे स्वरूप वर्गीकरण, याच्यामध्ये राहिलेले जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये राहिलेला मुद्दा म्हणजेच कला आणि सामाजिक जीवन परस्पर संबंध, त्याचबरोबर कलेची सांस्कृतिक वर्गीकरणे, भक्तिकला आणि सारांश, हे राहिलेले मुद्दे जे आहेत आपण पुढच्या YouTube व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची प्रतीक्षा करत राहा. जाता जाता महत्त्वाचा संदेश, कोविड-19 या जागतिक महामारीमध्ये घरात रहा, सुरक्षित रहा, 2 गज की दूरी, मास्क है जरूरी, हा संदेश स्वतःही पालन करा व आपल्या मित्रांपर्यंत देखील पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. कारण आपल्याला कोविड-19 वर विजय प्राप्त करायची आहे. तर या महत्त्वपूर्ण संदेश बरोबरच मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की सदर YouTube चॅनल लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि हा मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण सबस्क्राईब एकदा की केलं की नवनवीन जे व्हिडिओ मी तयार करणार आहे त्याची लेटेस्ट माहिती जी आहे ती तुमच्या मोबाईलपर्यंत आपोआप पोहोचेल. म्हणून सबस्क्राईब जरूर करा. त्याचबरोबर व्हिडिओ तयार केल्यानंतर आम्ही लिंक पाठवतो, ती लिंक देखील आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. आणि हा मित्रांनो, माझा व्हिडिओ कसा वाटला याच्याविषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स जरूर पाठवा. कारण तुमच्या कमेंट्स म्हणजेच आम्हाला मिळालेली प्रेरणा होय. तर मित्रांनो, जाता जाता पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्ते, मंगलमय शुभकामना.